रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। तर तू डिरेक्टली AFO साठीच प्रिपरेशन स्टार्ट केलं की सुरुवातीपासून जनरल बँकिंग केलं होतं? जसं की सर म्हणता येईल ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे मुलं आहेत त्यांचं पहिलं प्रेम हे AFOच असते सर. माझे सर डिमोटिवेट झालं मला, पण एक आई वडील होते माझे सर, करायचं सर यांच्यासाठी करायचं होतं मला. त्यागाशिवाय काही भेटत नसतो. तर सगळ्यात मोठं त्याग मला सर एक मोबाईल सोडणंच होतं सर, कारण की ते सर्वात मोठं आहे सध्याच्या पिरियडमध्ये सर. तर मी मोबाईल सकाळी 7ला लॅबला जायचो, स्विच ऑफ करून मोबाईल माझा ठेवून द्यायचो बॅगमध्ये. रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. ह्या उक्तीला तंतोतंत पद्धतीने जगलेला असा आपला स्टुडंट आपल्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे शेख अतिक शेख रफिक. शेख अतिक शेख रफिक, अतिकच बोलूयात आपण. अतिक याचं सिलेक्शन नुकत्याच झालेल्या IBPS क्लर्कच्या थ्रू CSA म्हणून झालेलं आहे. तर इंडियन बँक भेटलेली आहे. तर अतिक, वेलकम टू पॉडकास्ट. थँक्यू सर. मुद्दामूनच पॉडकास्ट घेण्याचा डिसिजन असा की अतिकची स्टोरी खरंच खूप मोटिवेशनल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण थोडंसं अतिककडनं जाणून घेऊयात त्याबद्दल, आणि त्यानंतर पुढच्या प्रश्नांथ्रू त्याच्या प्रिपरेशन जर्नीबद्दल आपण जाणून घेऊयात. वेलकम टू पॉडकास्ट अतिक वन्स अगेन. तर बरं, थोडंसं तुझ्याबद्दल जरा माहिती सांग मित्रा प्लीज. सर माझं नाव शेख अतिक शेख रफिक आहे. मी एका छोट्या गावामधून येतो सर. वॅड माझ्या गावाचं नाव आहे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम मधून येतो. आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर माझे वडील आहेत, माझी आई आहे आणि माझे मोठे भाऊ आहेत. आणि तसं माझे वडील शेतकरी आहेत सर, आणि त्याच्यासोबतच आम्ही एक चिकन शॉपची दुकान आहे आमच्याकडे सर. आम्ही तेच पहिल्यापासून करत आलेलो आहोत सर. अच्छा, येस. थोडक्यात म्हणजे काय मित्रांनो, 1 एकर जमीन आहे. मगाशी त्याचं माझं डिस्कशन झालं होतं. आणि चिकन शॉप. मित्रांनो, एक पूर्ण फॅमिली चालवणं एवढ्या कमी रिसोर्सेसवर खरंच अवघड असतं. आणि मग मला सांग मग अतिक, की बाबा घरची परिस्थिती एवढी नाजूक असताना मग तुला शिक्षणासाठी पुढं घरच्यांना कसं मोटिवेट केलं बरं? सर एक लहानपणापासूनच माझ्यामध्ये एक शिक्षणाबद्दल आवड होती सर, की मला शिकायचं आहे. तर माझ्या वडिलांना हे समजलं की मुलगा ते स्वतः म्हणत आहे की तो शिकतो, आणि वडिलांनी मला कधी कमतरता नाही भासू दिली सगळ्या गोष्टीची. त्यांनी मला कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी मला शिकवलं. त्यांनी कधी मला असं म्हणलं नाही की हे प्रॉब्लेम आहे किंवा आपण शिकू नये म्हणून. तर त्यांनी मला कोणत्या परिस्थितीत शिकवलं सर त्या. अच्छा, मला सांग 10वी पर्यंत एज्युकेशन कुठे झालं तुझं? सर माझं 10वी पर्यंत एज्युकेशन हे माझ्या गावामध्येच झालं. मराठी मीडियममध्ये माझं एज्युकेशन झालं सर 10वी पर्यंत. अच्छा, येस सर. मराठी मीडियम म्हणजे प्रायव्हेट स्कूल की कसं काय? सॉरी, गव्हर्नमेंट एडेड स्कूल होती सर. ZP म्हणजे? ZP मध्ये. ZPचे विद्यार्थी सुद्धा छान छान पोस्ट काढू शकतात. एकदम चुकीचा गोड गैरसमज आहे लोकांचा की बाबा जिल्हा परिषद मधनं शिकलेला असेल तर विद्यार्थ्याला त्या पद्धतीने करता येत नाही, आहे की नाही? हो सर, हा एक चुकीचा एक न्यूनगंड सर निर्माण झालेला आहे खूप साऱ्या मुलांच्या किंवा यांच्या मनामध्ये, की आपण काही जे ZP किंवा मराठी मीडियम मध्ये आपण शिकलेलो आहोत तर आपण काही करू शकत नाही समोर. म्हणजे हे विद्यार्थी खरंच आयुष्यात पुढे जाऊ शकतात. डेफिनेटली सर. मला सांग, तुला असं कधी स्पार्क जाणवला की बाबा आता मी ऍग्रीला ऍडमिशन घ्यायला पाहिजे वगैरे असं? सर माझे जे काका आहेत, म्हणजे तुझं ऍग्रीमध्ये एज्युकेशन झालेलं आहे? सर माझं ग्रॅज्युएशन हे BS मध्ये झालेलं आहे सर. आणि माझे काका होते, त्यांचं ऍग्रिकल्चर झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की ऑपॉर्च्युनिटीज वगैरे काय आहे ऍग्रिकल्चर मध्ये, तर तू ऍग्रिकल्चर ऍडमिशन कर. त्यानंतर मग मी ऍडमिशन. बरं, मग तुझं ऍग्रीचं जे कॉलेज होतं त्याचं नाव सांगू शकशील विद्यार्थ्यांना? सर माझ्या कॉलेजचं नाव कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर आमखेडा आहे, वाशिम जिल्ह्यामध्येच आहे सर. डिग्री पूर्ण केली सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. मग मला सांग की हे झाल्याच्या नंतर बँकिंग मध्ये येण्याचा डिसिजन कुणामुळे घेतला? सिनियर्स वगैरे? येस सर, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे माझे सिनियर्स होते सर, तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला माझ्या फायनल इयरच्या वेळेस. तर ते मला सांगितलं की त्यांनी एक बँकिंग सेक्टर आहे की त्याच्यामध्ये रेग्युलर वॅकन्सीज येतात, आणि जे एक्झाम हे असतात सर, 1 वर्षामध्ये लवकर त्यांचे रिझल्ट लावणं किंवा पोस्टिंग देणं, जॉब जॉईनिंग वगैरे सर्व लवकर होऊन जाते. आणि बरोबर आहे, खूप फास्ट प्रोसेस आहे आपली बँकिंगची. मोस्टली ऍग्री कॉस्ट विद्यार्थी आजकाल त्यामुळं बँकिंगकडे जास्त वळत आहे. बरोबर. मग मला सांग, आल्याच्या नंतर आपली ऍग्रिकल्चर स्टुडंटसाठी जी AFO ची पोस्ट असते,
तर तू डिरेक्टली AFO साठीच प्रिपरेशन स्टार्ट केलं की सुरुवातीपासून जनरल बँकिंग केलं होतं? जसं की सर म्हणता येईल ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे मुलं आहेत त्यांचं पहिलं प्रेम हे AFOच असते सर. बरोबर. तर ते डिग्री झाल्यामुळं तर सर मी पहिले वर्ष तर ऍग्रिकल्चर AFOच केलं सर. आणि नेक्स्ट इयर पण मी AFOच केलं, कारण की पहिल्या इयरला सर मला अटेम्प्ट दिला सर, माझी प्रिलिम्स निघाली, पण असं फील होत होतं सर की माझं फायनल सिलेक्शनच झालं काय. अच्छा. आयुष्यातली फर्स्ट एक्झाम निघाल्यामुळं. आणि सर मला असं वाटलं मेन्स माझी निघू नाही शकली सर एका मार्काने. तर मला असं वाटलं सर मी एवढे 100% नाही देऊ शकलो, तर मला असं वाटतं की पुढचं एक वर्ष आपण AFO ला दिलं पाहिजे. म्हणजे मेन्स तुझी फक्त एका मार्काने राहिली होती. आणि हे कुठलं साल होतं? 2023. 23-24 तू माझ्या मते फक्त ऍग्री केलं ना? ठीक आहे. मग मी सांगू इच्छितो तुम्हाला या प्लॅटफॉर्म थ्रू की 2 वर्ष त्याने खरंच खूप डेडिकेटेड पद्धतीने AFOचं प्रिपरेशन केलेलं होतं, जे की करायलाच पाहिजे प्रत्येक ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटने. सुरुवातीचं 1 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही नक्की करा, पण त्यानंतर मग तू जनरल बँकिंगकडे शिफ्ट झालात, बरोबर? येस सर. ठीक आहे. मग मला एक सांग की बाबा जनरल बँकिंगकडे शिफ्ट झाल्याच्या नंतर सब्जेक्ट वाईज प्रॉब्लेम आले असतील काही तुला? हो, जसं की क्वांट असेल, LR असेल, इंग्लिश असेल. तर आपण सब्जेक्ट वाईज डिस्कस करूयात. आपण LR पासून स्टार्ट करूयात. LR मध्ये काही कमी पडत होतास का तू? हो सर. जसं की LR म्हटल्यावर सर प्रिलिम्सला मला काही प्रॉब्लेम आला नाही सर, पण जसं की मी जनरल बँकिंगकडे शिफ्ट घेण्याचा निर्णय घेतला तर मला मेन्स करणंच होतं सर. बरोबर. मी सर त्याच्यानंतर 2025 मध्ये निर्णय घेतला की मला जनरल बँकिंग करायची आहे. नंतर LR साठी सर मला शंकर सरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो सर मी. अच्छा. ऍस्पिरंट ग्रुप बद्दल आपल्या ज्यांना सगळेच जण आजकाल मेन्सच्या हिशोबाने एकमेव पर्याय म्हणून पाहतात असे शंकर सर आपले. हो सर. मी शंकर सरचे युट्यूबला लेक्चर्स होते सर. इनपुट आउटपुट झालं किंवा कोडिंग डिकोडिंग झाली, डिस्टन्स डायरेक्शन झालं सर. खूप छान प्रकारे सर. दर्जा मेन्स बॅच आपली सुरू होती त्यावेळेस. ग्रेट. तर यावर्षी सर मी हे पहिलंच वर्ष सर माझं जनरल बँकिंगचं, तर त्याच्यामध्ये मग मी LR मध्ये सर छान अटेम्प्ट करू शकतो. चोर धंदे शिकला का? डेफिनेटली सर. मी सांगू इच्छितो सर की इनपुट आउटपुट मी 3 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकतो सर. ग्रेट. म्हणजे ही इम्प्रुव्हमेंट झाली तुझ्यामध्ये. डेफिनेटली. आणि नक्कीच त्यांच्या बॅच करण्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. बरं, मग मला एक सांग की बाबा हे झालं रिझनिंग बद्दल. मग क्वांट मध्ये कुठल्या पार्टमध्ये कमी पडत होता, कसं इम्प्रूव्ह केलं, एकदा विद्यार्थ्यांना सांगशील प्लीज? क्वांट मध्ये सर सांगता येईल जसं की AFO हे जर विदाऊट अरेथमॅटिक पण आपण काढू शकतो, ठीक आहे. तर मग नंतर जर जनरल बँकिंगचा डिसिजन घेतल्यानंतर सर मला अरेथमॅटिक करणंच होतं सर. अरेथमॅटिक शिवाय मला पर्याय नव्हता. तर अरेथमॅटिक मला थोडा प्रॉब्लेम जात होता सर. तर अरेथमॅटिक मी केलं पहिले प्रिलिम्स लेवलचं. तर मला असं वाटतं सर आपण प्रिलिम्सचं जे बेसिक कम्प्लीट केलं अरेथमॅटिकचं जर, तर आपण त्यानुसार मेनचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ग्रेट. हा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असतील. येस सर. डेफिनेटली. एकदा गो थ्रू करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि मग अशा पद्धतीने तू अरिथमॅटिक पण परफेक्ट करून घेतलंस. ठीक आहे. इंग्लिश साठी काय केलंस, एकदा थोडंसं बोलतोस का प्लीज? सर इंग्लिशसाठी मी जेव्हा पाटील सर एडिटोरियल घेत होते सर ऑनलाईन मध्ये, तर मला 2-3 जणांनी सांगितलं होतं की सर पाटील सर छान शिकवतात त्याच्यामध्ये. तर मी सरचे एडिटोरियल रेग्युलर करत होतो सर. ग्रेट. पण अगोदरपासून माझी इंग्लिश एवढी छान नव्हती सर. ठीक आहे, मी सेक्शनल पुरतं फक्त एक इंग्लिशवर राहत होतो. सेक्शनल माझा निघत जाय, पण एक नंतर मी एडिटोरियल करायला लागलो, कारण की RC जे मेन आहे त्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन्स असतात. ग्रेट. ते मला सर एक ज्या सरची पाटील सरची जी एक RC शिकवतात ते कसं टॅकल करायचं त्या क्वेश्चन्सला, आणि त्याची युट्यूबवर व्हिडिओज आहेत सर. मी त्यांना फॉलो केलेले सर. ग्रेट. म्हणजे त्याचा तुला बेनिफिट झालेला आहे. डेफिनेटली. ठीक आहे. असं काही असतं का की सगळेच ग्रामरचे रूल पाठ असले पाहिजे? नाही सर, मला नाही असं. तू पाठ केले होतेस का? नाही सर, मला आज पण माहित नाही. माझीही पाठ नाही, तरी पण मला चांगलं तोडकं मोडकं इंग्लिश येतं बरं का. चेष्टेचा पाठ बाजूला ठेवूयात आपण मित्रांनो. तर माझं म्हणणं काय की एनी हाऊ म्हणजे थोडंसं जे काही काय म्हणतात आपण ऍप्लिकेशन बेस्ड ग्रामर आहे तेवढं जरी माहित असेल तरी सफिशियंट असेल. तेवढं तरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही सर. आपण ते अटेम्प्ट करू शकतो क्वेश्चन्स. असं नाही की आपलं टोटल रूल्स माहितच पाहिजे. ग्रेट. म्हणजे सगळेच रूल पाठ असावेत असं नाही. बरं ठीक आहे. मला माहितीये तुझ्या सिलेक्शन मध्ये सगळ्यात मोठा वाटा GA सब्जेक्टचा होता. डेफिनेटली सर. मला खरं सांग, तू GA ला एवढं प्रेम कसं दिलंस रे? सर एक म्हणता येईल, मी जसं काय AFO ला मी म्हणलं होतं की मला वाचायची सवय जास्त होती. जसं की मी 1 मिनिट पॉज करतो. 50 पैकी तब्बल 30 मार्क GA मध्ये घेतलेले आहेत आतिकने. ही खरंच खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आता थोडंसं पुढे कंटिन्यू कर प्लीज. येस सर. GA मध्ये जसं की मी रीडिंग करायची मला सवय जास्त असल्यामुळं, तर मी अजून एक सोर्स फॉलो नाही केला. कमीत कमी मी सर्वांना सजेस्ट करेल की 2 सोर्स तरी फॉलो करा त्यांनी. म्हणजे 2 सोर्स करायलाच पाहिजे सर. मी माझ्या GAच्या प्रिपरेशनच्या वेळेस
मला माझे जे सिनियर्स होते, आमच्या गावचे मित्र होते गोपाल दादा, त्यांनी मला सांगितलं की अभिजित मिश्रा सर आहेत अनअकॅडमीचे, त्यांना तू एकदा लेक्चर करून बघ. तर मग मी ते लेक्चर करून बघितले तर मला छान वाटलं त्यांचं शिकवलेलं सर. मी वीकली त्यांचे लेक्चर करत होतो. आणि गौरव गर्ग सर, वीकली वाले करायचं की डेली वाले करायचं? सर मला असं वाटते डेली मी नाही केले, मला वीकली छान वाटतात, कारण की वीकलीमध्ये जास्त वेळ पण जात नाही सर आपला डेलीमध्ये केल्यापेक्षा, आणि मार्क्स पण येतात सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि अजून कोणाला फॉलो केलंस म्हणलं? गौरव गर्ग सर, त्यांचे बेस्ट 300. अच्छा, गौरव सर सध्याला शिकवत जरी नसले तरी पण ते कंटेंट आहे. कंटेंट. मला सांग मग तू म्हणजे अशा नोट्स वगैरे काढायच्या मग हे करत असताना? सर गौरव गर्ग सरचे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये सर मेन आहे सर त्यांची जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते त्याच्या अबोव त्या क्वेश्चन बद्दल ते सांगतात. जास्त करून मुलं काय करतात सर, 2:1च्या स्पीडनं किंवा 1.5च्या स्पीडनं ते बघतात. आपल्याला उरकवायचंय म्हणून पाहतात, संपवून टाकतात. नाही, उरकवणं आणि संपवणं फरक असतो. उरकवणं म्हणजे लेक्चर उरकवायचंय मला म्हणून मी पाहतोय, संपवणं म्हणजे प्रॉपर पद्धतीने संपवणं. तू बहुतेक संपवण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट. येस सर. मी त्यांचा एक शब्द पण मी जाऊ दिला नाही. मी 1च्या स्पीडने किंवा 1.25च्या स्पीडने बघत होतो, आणि जे ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगायचा मी ती लिहून घ्यायचो सर. बेस्ट 300 त्या क्वेश्चन जवळ लिहून घ्यायचो. जसं की मी सरला नोट्स दिल्या होत्या सर माझ्या, की मी कसं लिहायचो त्या पेजेस. शंकर सरला मी नोट दिलेला आहे सर. तर त्याच्याबद्दल म्हणजे नंतर मला व्हिडिओ लेक्चर करायचं कामच नव्हतं सर. ग्रेट. कारण की नंतर मग मला त्या नोट्सच वाचायच्या होत्या. म्हणजे एकदा का तुम्ही प्रॉपर इलॅबोरेटिव्ह नोट्स काढल्या, रनिंग नोट्स काढल्या, चालू असतानाच काढत असतील बरोबर, पॉज करून, मग ह्या नोट्स नंतर तुम्हाला कामाला येतात. येस राईट. मग असं काही व्हायचं का की रोजच्या रोज जीए करायचा तू? सर रोजच्या रोज तर नाही करायचो मी, कारण की रोजच्या रोज एवढा आपण वेळ देऊ शकत नाही सर. कारण की सध्याच्या टाइम पिरियडमध्ये आपण सर क्वांट रिझनिंग याला जास्त फोकस करायला पाहिजे. जेव्हा मेन्स येते सर मी तेव्हा जीए म्हणजे इतक्या लवकर म्हणजे फोकस शिफ्ट होतो तुझा. मग तुला माहिती की आता ह्या तारखेला मी एक्झाम आहे, त्याच्या अगोदर मी जीएचं प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. मी शेड्यूल बनवायचो सर. जसं की मेन्स डिपेंड असेल 1-2 महिन्याना मेन्स आहे, मी तेव्हा सर सुरू करायचो, कारण की मला मागचे महिने पण कव्हर करायचे आहेत, आणि नंतर माझ्या जास्तीत जास्त रिव्हिजन बसल्या पाहिजे. सगळ्यात मेन मुद्दा आहे सर रिव्हिजन बसा. रिव्हिजन करणं सगळ्यात जास्त, कारण की मी तोच कंटेंट वापरला, फक्त मी रिव्हिजन जास्त दिल्या सर. किती रिव्हिजन दिल्या होत्या? कमीत कमी सर मी त्या दोन्ही सोडच्या 4 रिव्हिजन तरी दिल्या. 4 रिव्हिजन म्हणजे बेस्ट 300 MCQच्या 4 रिव्हिजन आणि अभिजित मिश्रा सरांच्या 4 रिव्हिजन. हे एवढं सफिशियंट होतं 30 मार्क आणण्यासाठी? मला सर असं वाटतं सर हे सफिशियंट आहे. सगळ्यात मेन म्हणजे सर टेलिग्राम सेशन आपल्या बँकिंग मेन्सवर. वा, हा त्याचाही नक्कीच फायदा झाला, कारण की जितक्या वेळेस तुमच्या डोळ्याखालनं इन्फॉर्मेशन जाईल तितक्या वेळेस तुम्हाला या गोष्टींचा फायदा होत असतो. अरे मस्त. म्हणजे आता 4ही सब्जेक्ट बद्दल तर तू व्यवस्थित सांगितलेलं आहे. मग मला सांग की बाबा आता इथून पुढे तर तू AFO परत देशील ना आता? हो सर. AFO जसं की मी म्हणलं होतं अगोदर, AFO तर मी सोडणार नाही आहे, कारण की सध्याच्या परिस्थितीत मला एक जॉब पाहिजे होता, कारण की मला त्याला साईडला ठेवायला लागलं. पण एक आता जॉब असल्यामुळे मला असं वाटतं मी ते करील, कारण की मी खूप छान प्रकारे अभ्यास केला सर AFOसाठी. जेवढं मला माझ्याकडून झालं, सॅक्रिफाईस म्हणा किंवा काय काय सोडावं लागते याच्यासाठी, त्यागाशिवाय सर काही नाही आहे. तर मी सगळं केलं. खरंय, त्यागाशिवाय काहीही नाही आयुष्यामध्ये. कुछ पाने के लिए कुछ खोना तो जरूर पडता है. बट ठीक आहे, हे स्ट्रगल लाईफ आता संपलेलं आहे, तुला असं वाटत असेल? हो सर. कारण की आता सुखाचे दिवस आलेले आहेत. प्रत्येक सेटबॅक जो असतो तो एका कमबॅकसाठी असतो मित्रांनो आयुष्यामध्ये. मला सांग, असं कधी झालं का आयुष्यामध्ये किंवा खूप डिमोटिवेटेड फील झालं होतं तुला? सर माझे जेव्हा लगातार 2 रिझल्ट गेले होते, कारण की जे आपण तेवढे एफर्ट्स लावतो पण आपल्याला एवढं आउटपुट भेटत नाहीये, किंवा आपण सर्व ट्रॅक करत आहोत, सगळ्या गोष्टी करत आहोत, जे सोडायचं ते सोडत आहोत, पण जर आपल्याला भेटत नाहीये तर आपल्याला सेल्फ डाऊट येतो सर की आता काय प्रॉब्लेम, म्हणजे काय होत आहे काय. तर माझे सर डिमोटिवेट झालं मला, पण एक आई वडील होते माझे सर, करायचं सर यांच्यासाठी करायचं होतं मला. आणि ते त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आठवत होता सर, की मी जर आता हार मानली किंवा मी जर सोडून दिलं तर मग कसं. कारण की हे आपल्या याच्यावर राहिलेलं आहे. त्यांनी आपल्याला लहानपणापासून एवढं शिकवलं, कधी प्रश्न नाही केला सर त्यांनी, पण त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या सर. त्यांनी जरी त्यांच्या हे केल्या असतील, त्यांनी जर त्यांच्या गोष्टी त्यांना जबाबदारी, तर मग त्यांनी सर्व पुरवलं. तर मग मला वाटतं आपण आई वडिलांसाठीच करायचं सगळ्यात मेन. नक्कीच सगळ्यात मोठं मोटिवेशन तुमच्यासाठी तुमचे आई वडील, आणि त्यांनी तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची घेतलेली मेहनत ही जेव्हा डोळ्यासमोर उभा राहते तेव्हा नक्कीच जिद्दीनं माणूस अभ्यास करत असतो. बरं, यासोबत मित्रही तुला काही सपोर्ट वगैरे करणारे असतील? मी सांगू इच्छितो सर, माझे गावाकडले बी मित्र आहेत, का इथं मी संभाजीनगरला राहतो, इथे पण माझे मित्र आहेत. मी म्हणतो सर, जसं की वाईट काळ आहे आयुष्यात, कधीतरी वाईट काळ आलाच पाहिजे सर, तेव्हा समजते सर आपले कोण आहे किंवा आपले कोण नाही आहेत. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे
वाईट काळात आपल्या माणसं कधीच साथ सोडत नाही. साथ सोडत नाही सर. Yes. माझ्या वाईट काळात सर खूप माझे मित्र आहेत असे, त्यांनी मला कधीच सोडलं नाही. फायनान्शियली असो किंवा मेंटली असो, त्यांनी मला खूप सपोर्ट केला सर. माझा मी मित्र नाव घेऊ इच्छितो सर, वैभव सवरदंडे गावाकडला मित्र आहे सर. अच्छा. कधी पण मला फोन लावायचा, कधी काय सुरू आहे ते माझ्या इथं सांगायचा की तू काय सुरू आहे, तू टेन्शन नको घेऊ, ते मला नेहमी फोन लावायचा. आणि माझे इथले पण मित्र असतील ते माझ्या सोबत राहिले सर प्रत्येक सिच्युएशन मध्ये. नक्कीच असा मित्र आयुष्यात असणं खरंच खूप महत्वाची गोष्ट असतं, कारण की याने माणूस नेहमी मोटिवेटेड राहतो. बरोबर. हो सर. मी असं ऐकलंय तुझ्याबद्दल की तू मोबाईल नव्हता वापरत, खरंय का? हो सर. माझं एफओचा 2025ला रिझल्ट गेला होता सर. कारण की तिचं तेव्हा खूप दुःख झालं होतं सर, कारण की मी तेवढी मेहनत केली होती त्याच्यासाठी असं मला वाटते. मला किती जणांनी सांगितलं की त्यागाशिवाय काही भेटत नसतो. तर सगळ्यात मोठं त्याग मला सर एक मोबाईल सोडणंच होतं सर, कारण की ते सर्वात मोठं आहे सध्याच्या पिरियडमध्ये सर. तर मी मोबाईल सकाळी 7ला लॅबला जायचो, स्विच ऑफ करून मोबाईल माझा ठेवून द्यायचो बॅगमध्ये. आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलेलं होतं की मला जर फोन करायचा असेल तर माझा मित्र आहे लॅबमध्ये ओम, त्याला तुम्ही फोन करा, मी तेव्हा नंतर तुम्हाला बोलीन काय असलं तर. तर मी जायचो सर, पूर्ण दिवस मी अभ्यास करायचो सर, रातच्या 10 वाजेपर्यंत. वा, म्हणजे काहीही डिस्ट्रॅक्शन नाही. नाही. ग्रेट. म्हणजे आजकाल लोक मिनिमलिस्टिक फोनचं बोलतात, तर स्वतःच्या मनावर जर बंधन असेल तर माणूस नक्कीच पुढे जाऊन त्या पद्धतीने वागू शकतो. मला सांग की आता घरी आता जर गेला होतास, तू मगाशी बोललास मला, हो. घराचं बांधकाम चालू आहे, ते करण्यासाठी तू मदत करू लागला म्हणे. माझा भाऊ आहे, तो माझ्या 1.5-2 वर्षांनाच मोठा आहे. पण सर तो तसं पाहिलं तर तो खूप मोठा आहे सर एक्सपिरियन्सनं. तर तो म्हणत होता की काम करायचं होतं किंवा घरी माणूस नाही किंवा माणसं पाहिजेच होते हेल्पसाठी. तर मी म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, सध्याच्या ते मी एप्रिल किंवा मार्चच्या पिरियडमध्ये घरी गेलेलो होतो, तर तू टेन्शन घेऊ नको म्हणलं, मी आहे. तर म्हणजे तू बांधकाम करू लागलास. मी त्यांना मदत करायला लागलो सर, की तू टेन्शन घेऊ नको म्हणलं, मी आहो, तुम्हाला जे बी एक्स्ट्रा काम लागलं किंवा काय लागलं, माणूस लागला तर मी आहो म्हणलं सर. तर मी त्यांना हेल्प करायला लागलो, सर्व काम निपटून नंतर मी संभाजीनगरला आलो होतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे पहा, त्याला रिझल्टची अपेक्षाही नव्हती. आता नुकत्याच फर्स्ट वेटिंग लिस्टमधनं त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ते असताना सुद्धा व्यक्तीनं घरी जाऊन एक्स्ट्रा स्वतः मेहनत केली, एकच कारण की घरच्यांना एक्स्ट्रा पैसे कोणाला द्यायला लागू नये. मित्रांनो, याला म्हणतात जबाबदारीची जाण असणं. मेन्समध्ये मेन्स दिलेली आहे, रिझल्ट अपेक्षित आहे नाही हे माहीत नाही, आणि ह्या परिस्थितीत असताना 1 महिनाभर तू घरी होतास. माझ्या सर 1-1.5 महिना घरी होतो. 1-1.5 महिना घरी होता. किती इम्पॉर्टंट असतात हे छोटे छोटे बारकावे, जे व्यक्तीला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखण्यासाठी मदत करत असतात. मला खरंच खूप छान वाटलं. मला एक सांग, तुला जर एक सल्ला द्यायचा असेल बँकिंग प्रिपरेशन करणाऱ्या किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर तो एक सल्ला काय असेल? मला असं वाटतं सर की सोडू नका. हार गलत नाहीये, हार मानना गलत है. वा, हारना गलत नाहीये, हार मानना गलत आहे. येस सर. किती इम्पॉर्टंट आणि मोटिवेटेड लाईन आहे खरंच. आतिक, तुझ्या भावी वाटचालीसाठी पूर्ण टीम अल्फाकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तू तुझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलेलं आहे, एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचं. मला तर असं वाटतं की तू इथून पुढेही चांगलं प्रिपरेशन चालू ठेवावं, अजून चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पाहाव्या. तुझं पहिलं प्रेम जे एफ आहे त्याच्या मागे लागतो. येस सर. इन्शुरन्स एक्झाम्स असतील, बाकीच्या रेग्युलेटरी बॉडीज एक्झाम असतील, त्याचंही चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन कर. जाता जाता तुला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सर.